धक्का लावलेला आहे, त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असणार माझी प्रतिक्रिया? मला माहिती नाही लावलेला आहे. आता याच्यावर गृह मंत्रालयाने कार्यवाही केली असेल तर, आणि मला माहित नाही, मी बैठकीत होते तर त्या काळात काय घटना घडल्या, तर ह्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल. ह्याच्यामध्ये गृह मंत्रालयाने एखादा निर्णय घेतलाय तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फ्लोअरवर विधानसभेच्या की मी योग्य कारवाई करेन, कडक कारवाई करेन. आणि त्यांनी केलेली कारवाई आहे ते एका तरुणाचा निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळे कारवाई जर त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली, तुम्ही नाव घेताय त्यांचं कारवाई वेगळी आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे त्यांची कारवाई वेगळी आहे. त्यांनी काय केलंय, तुमचा प्रश्न बरोबर आहे का? प्रश्न बरोबर आहे का? तर मग ते मला तपासावं लागेल. मला माहित नाही कारण मी आत होते. तर त्यांनी जी कारवाई केली असेल ती कारवाई विचारांतीच केली असेल. इन्व्हेस्टिगेशन मध्ये हस्तक्षेप करणं योग्य नाही. राजकारण केलं जाते असं आता सगळ्याच बाजूने चर्चा. खरं कालच पुण्यामध्ये एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली. एका मुलाने म्हणजे तिच्या मित्राने तिला सगळ्या लोकांसमोर मारलंय आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहेत आणि या सगळ्या घटना घडत आहेत त्या वाईट आहेत. दुष्ट प्रवृत्ती आणि निर्घृण हत्या ह्या आपण आणि अत्यंत पाशवी अत्याचार आपण बघतोय. तर या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि होतं या बीडच्या घटनेवरून हे पहा, कोणतीही घटना जेव्हा होते मग ती एखाद्या दोन गटातलं भांडण असो, दोन समुदायांमधला प्रश्न असो किंवा अशी एखादी निर्घृण हत्या असो, ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचंय त्यांच्यासाठी तर एक मंचच आहे ना. बीडच्या या सगळ्या घटनेवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो म्हणजे विरोधकांकडून. एक सहकारी मंत्री आणि बहीण म्हणून यावरची तुमची काय प्रतिक्रिया? हे पहा, मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याआधी मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्वेसर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही. ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही, तर हे त्यांनी म्हटलंय. त्यामुळे ह्या विषयाला की रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला, काहीच मिळू शकत नाही. सुरेश धस जे तुमच्याबद्दल बोलतायत पण त्याच्यातही तुम्ही गप्प का? तुम्ही बोलत असं ते त्यांचा सवाल आहे. आता मी बोलतेच आहे ना, आता कुठे गप्प आहे? कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही. मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते SIT लावा आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली. तुमचंच होमवर्क कमी आहे, तेच प्रश्न विचारता तुम्ही. तुम्ही प्रेसला तुमच्या TV9चा कॅमेरा होता, तुमचा ABPचा होता, Zee24 तासचा होता, पुढारीचा, सगळेच होते ना. मी विस्तृत प्रेस घेतली याच्यावर. माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले? ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या 2 वर्षात का नाही बोलले? ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळीचं गुन्हेगारी कर याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली. मग एका वर्षामध्ये 109 मृतदेह आढळून आले वगैरे. तर एक तुमची एक सामाजिक जबाबदारी, मला ते आकडे माहित नाहीयेत. म्हणजे गुन्हेगारी खरंच परळीतच स्पेसिफिक असं झालंय का? काही नंबर्स का त्याच्याबद्दल तुमचं मत? मला ते नंबर्स माहित नाही का. नंबर जाऊ द्या, पण गुन्हेगारीकरण बीडमध्ये नाही फक्त परळीमध्ये आहे. बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना. कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते, एक महिला राजकारणी आहे. बीड जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलंय. खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर, रजनीताई पाटील, प्रीतम मुंडे, विमलताई मुंडे पालकमंत्री राहिल्या. मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात, त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना. नाही तर दरोडे करायला गेले असते लोक, काम करायला कशाला गेले असते बाहेर. त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे RTI मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे. मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्या आहेत. अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत. नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला. अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून
ही घटना निर्घृण आहे, तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे, वेळोवेळी केलेला आहे. तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये? माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण मंत्री आहे. माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे. दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही. आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटत नाही. पालकमंत्री तुमच्यात आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जी रस्सीखेच आहे काही रस्सीखेच नाही. बरं. तुम्ही काही बोलू नका हो. काही बोलताय पण तुम्ही. पालकमंत्री आणि किती बालिशपणा आहे तुमचा. माझे विषय काय, तुम्ही बोलताय काय, तुमची भूमिका काय काय? आमच्यात रस्सीखेच आहे. तुमचं मी मत त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार केलाय, त्यांनी माझ्यासाठी केला. आम्ही दोघं एकमेकांच्या युतीमुळे आम्ही एकमेकांवर काम करतोय. रस्सीखेच असायचं काय कारण? मी तर सांगितलं की पालकमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादांनी व्हावं, आमची काही हरकत नाही.